गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमोशाचा गमोपंते आनंद या राघवाचा गमोपंते आनंद या राघवाचा सर्वमन्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे कोटी देव वंदिती नारद तुंबर तव गुण गाती तू गजानना तू गजानना तू गजानना तू गजानना ओ प्रथम नामन तुझा आपल्याला देवादिदेव महादेव प्राप्त करूया आणि त्या चितवराच्या जोरावर साऱ्या देवतांचा पराभव करून असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करूया. अगदी बरोबर अगदी बरोबर दैत्य हो. चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. चला दैत्य हो. मला हवा तो इच्छित वर देवादिदेवा महादेवा
तुम्ही खरोखर आमच्यावरती प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड त्रिभुवनात मला कोणापासून मरण येणार नाही असा वर द्या. तथास्तु. देवादिदेव महादेव, माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे. ते 10 हात जरी युद्धात तुटून पडले तरी ते पुन्हा निर्माण झाले पाहिजे असा मला वर द्या. तथास्तु. हे प्रभो देवा, प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाळी भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या. तथास्तु. हे देते राज, मी तुला गजमुख देत आहे. ते गजमुख जोपर्यंत तुझ्याकडे आहे तोपर्यंत तुला कोणापासूनही पराभवाचे भय नाही. त्यामुळे आजपासून तुला गजासुराने ओळखले जाईल. तथास्तु. जय शिवशंभो. हे असुर सम्राट, मी तुला 10 हात देत आहे. ते 10 हात जोपर्यंत तुझ्याकडे आहेत तोपर्यंत तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकणार नाही. ते 10 हात जरी युद्धात तुटले तरी ते पुन्हा निर्माण होतील. त्यामुळे आजपासून तुला या त्रिलोक्यामध्ये ती प्रार्थना ओळखली जाईल. जय शिवशंभो. तू तर माझ्या भस्मापासून निर्माण झाला आहे. तू माझाहून कशू ज्याच्याही मस्तकावर हात ठेवशील त्याचा जागीच पद्म होईल. त्यामुळे त्या सर्व ब्रह्मांडामध्ये तुला भस्मासून ओळखले जाईल. तथास्तु. सप्त पाताळात भ्रमण करत असता भूतलावरती आलो. नारायण नारायण. ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये सर्वश्रेष्ठ मान हा महादेवांना दिला जातो. नारायण नारायण. शंभू महादेवांनी 3 दैत्यांची उत्पत्ती केली आहे. पाताळात टिपरासूर, भूतलावरती गजासूर आणि त्या देवलोकी भस्मासूर. नारायण नारायण. या तिन्ही दैत्यांनी शंभू महादेवाची घोर तपश्चर्या करून अमरपणाचा वर प्राप्त केला आहे. नारायण नारायण. तेथे जाऊन आपण त्यांचे समर्थन तर केलेच पाहिजेत. नारायण नारायण. भाव अंतरी ते हलवे जसे जुई फूल. भाव अंतरीचे हलवे जसे जुई फूल. स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आले ओटी सूर भारावले. तुझे नाव आले ओटी सूर भारावले. तुझे नाव आले ओटी. तुझे नाव आले ओटी सूर भारावले. तुझे नाव आले.
छत्रपती विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यामुळे गदा माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला 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 माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला छत्रपती विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यामुळे चंदनाचा देह शिजला वैष्णवाचे माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला दैत्य हो, तुम्ही आज आनंदा दिसत आहात त्याचे कारण तरी काय? अरे नाथा, प्रथम एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. आधी नाव आम्हा दानवांचे नाव आता अमर झालो हो. या अखंड द्रुणामध्ये आमचा मृत्यूच नाही. आम्ही अमर आहोत. अमर. नारायण नारायण दैत्यराज शंभू महादेवाचा अमरावतीवर